सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मिरज, जत आणि कवठेमहांकाळ या 3 तालुक्यांमध्ये करण्यात आलेलं त्रिभाजन हे राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आले। या विरोधात न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरची लढाई लढवणार असल्याचे माजी सभापती सुजय शिंदे आणि आनंदराव नलवडे यांच्यासह बरखास्त झालेल्या संचालकांनी केले। ते म्हणाले, राज्य शासनाने 17 एप्रिल 2025 रोजीच्या निर्णयानुसार सांगली बाजार समितीचे 3 स्वतंत्र समित्यांमध्ये विभाजन केले। या विरोधात बाजार समितीने जुलै 2025 मध्ये याचिका दाखल केली असून सुनावणी सुरू असताना शासनाने विभाजनाचा निर्णय घेतला। मुख्य बाजारपेठ आणि उपबाजार एकमेकांवर अवलंबून असल्याने त्रिभाजन झाल्यास जत आणि कवठेमहांकाळ येथील बाजार समित्या तोट्यात जातील, त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। या निर्णयाविरोधात जनआंदोलन उभारलं जाईल। या आंदोलनाला नेते आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार रोहित पाटील आणि माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांचं नेतृत्व लाभणार आहे। सांगली बाजार समितीच्या आवारामध्ये हमाली करणारे, त्याशिवाय दिवाणजी अडते हे जत कवठेमहांकाळ तालुक्यातील ते काम केलेले व्यापाऱ्यांना चालतं, या भागातून आलेला शेतमाल चालतो, मग शेतकऱ्यांचे प्रतिनिधी का चालत नाहीत असा सवाल माजी सभापती शिंदे आणि नलवडे यांनी केलाय। कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 खून झालेत, त्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा सहभाग आहे। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं। दोन्ही गुन्ह्यातील संशयितांना आज घटनास्थळी फिरवत जागेवरच खाक्या दाखवण्यात आला। त्यांना भर बाजारातून फिरवत हेच ते खून करणारे असं पोलीस सांगत होते। भर रस्त्यात गुडघ्यावर बसवत दहशत मोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलाय। स्थानिक पोलीस ठाण्यासह एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने आज ही कारवाई केली। कुपवाड परिसरात गेल्या वर्षभरात गुन्हेगारीने धुमाकूळ घातलाय। एका पाठोपाठ एका खुनाच्या घटना घडल्या। सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिलं लक्ष डार्क स्पॉटवर केलं। स्वतः दुचाकीवर फिरू लागले, दिसेल त्या ठिकाणी त्यांनी चोपायला सुरुवात केली। अशातच काल परिसरात 2 खून झाल्याने खळबळ उडाली। बामणोली रस्त्यावरील एका देशी दारूच्या दुकानामध्ये गुन्हेगार सचिन महादेव अपराज यांचा खून करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने रोहन उर्फ शुभम वाघमोडे, सुनील राजाराम दुधाळ या 2 संशयितांना अटक केली। तर कापसे प्लॉट परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीने गुन्हेगाराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटनाही समोर आली। पत्नी छबुताई दगडू केंगार आणि तिचा साथीदार शाहरुख फारुख मकानदार या 2घांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान दारू दुकानातील खून अत्यंत भयंकर होता। लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती। ही दहशत मोडण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे, उपनिरीक्षक महादेव पवार यांच्यासह पोलिसांच्या फौज फाट्यांना 2घांना घटनास्थळी आणलं। त्या ठिकाणी लोकांसमोर त्यांना खाक्या दाखवला। 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरून आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार विशाल पाटील यांच्यात आता जुंपली आहे। विशाल पाटील खासदार होणार नाहीत, यासाठी आपण जीवाचं रान करू असं आव्हान आमदार पडळकर यांनी दिलंय। पडळकर यांनी हे वक्तव्य करताना थेट सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना इशारा दिलाय। सांगलीचा पुढचा खासदार कोण होईल हे माहिती नाही, पण ज्यांच्यामुळे जतचं अध्यक्षपद गेलं त्यांचा कार्यक्रम नक्कीच होणार। विशाल पाटील पुढे खासदार म्हणून दिसणार नाहीत, त्यासाठी मी जीवाचं रान करेन असं वक्तव्य पडळकर यांनी केलंय। पडळकरांच्या विधानाला खासदार पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले। ज्यांनी माझ्या विरुद्ध 1 लोकसभा निवडणूक लढवली आणि माझ्यापेक्षा कमी मते मिळाली ते आता खासदारकीची स्वप्न पाहत असतील असा टोला पाटील यांनी पडळकरांना लगावलाय। तसंच जातीवाद करून एखादी निवडणूक जिंकली असेल, पण पडळकरांनी विसरू नये की त्यांचा कितीतरी वेळा पराभव झालाय। जिल्ह्यातील मोठ्या लोकांच्यावर बोलून मते मिळतील हे स्वप्न धुळीस मिळेल असंही विशाल पाटील यांनी म्हटलंय। दरम्यान ज्या मतदारसंघात भाजपचा पराभव होऊ शकतो त्या ठिकाणी भाजप राखीव मतदारसंघ करण्याचा प्रयत्न करू शकेल। ज्यावेळी याबाबतचं चित्र स्पष्ट होईल त्यावेळी निर्णय घेऊ असंही विशाल पाटील म्हणाले। गेल्या महिनाभरात गुन्हे कमी झाले होते, मात्र आठवडाभरात पुन्हा यात वाढ झाली आहे। खून हे खून आहे, त्यामुळे पोलिसांना कडक कारवाईबाबत सक्त ताकीद देणार आहे। गस्त वाढवणे, डार्क स्पॉट शोधणे याबाबत सूचना देण्यात येतील असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। सांगलीत आज 3 खुनाच्या घटना घडल्या। गेल्या आठवड्यात ही खुनाच्या घटना घडल्या होत्या। याबाबत आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। ते म्हणाले, गेल्या महिनाभरात गुन्हे कमी झाले होते, मात्र आठवडाभरात पुन्हा गुन्ह्याच्या घटना वाढल्या आहेत। याबाबत पोलिसांनी गांभीर्याने बैठक घेतली आहे। पोलिसांना कडक कारवाईबाबत इशारे दिले आहेत। गस्त वाढवली पाहिजे, अशा घटना घडणारे डार्क स्पॉट शोधले पाहिजेत, यासाठी त्यांना सक्त ताकीद देणार आहे। घटना घडल्यानंतर 24 तासात गुन्हेगाराचा शोध लागत आहे। त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं जाते, त्यांना न्यायालयासमोर हजर करून त्यांना शिक्षा होत आहेत। मात्र हे खून आहेत, हे नातेवाईकांनी केले, दारूच्या नशेत केले, त्यापेक्षा
यापेक्षा यावर नियंत्रण आलं पाहिजे, यासाठी पोलिसांना सक्त ताकीद देण्यात येईल असंही ते म्हणाले. दर 20 वर्षांनी मतदारसंघाची पुनर्रचना होते. विधानसभेला 288 ऐवजी सुमारे 350 मतदारसंघ असतील. लोकसभेला 544 खासदार आहेत, त्याऐवजी आता 650 खासदार होतील. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत सांगली जिल्ह्यात 1.5 नव्हे तर लोकसभेचे 2 मतदारसंघ असतील, तर विधानसभेचे 8 ऐवजी 9 मतदारसंघ होतील, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सांगलीत सोमवारी भाजप स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी अण्णासाहेब डांगे, गोपीचंद पडळकर, शेखर इनामदार, भगवानराव साळुंखे, संग्रामसिंह देशमुख, रावसाहेब पाटील, राहुल महाडिक, दीपक शिंदे, पृथ्वीराज पाटील, शरद लाड, डॉक्टर रवींद्र आरळी, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक उपस्थित होते. या प्रसंगी भाजपचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते असलेले अण्णासाहेब डांगे, आप्पासाहेब काळेबाग, विनायक गोखले, अशोक एडके, शंकर इसापुरे, सातलिंग सिंदगी, सुनीता पाटणकर यांचा सन्मान करण्यात आलाय. पालकमंत्री पाटील म्हणाले, भारत सध्या 4थ्या क्रमांकावर आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते भारत 2030 मध्ये 3ऱ्या क्रमांकावर आणि 2047 मध्ये जगात भारत अव्वल बनू शकतो. गाव, तालुका, नगर, जिल्हा, राज्य आणि देश या ठिकाणी भाजपची सत्ता हवी. सध्या मतदार यादीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. कडेगाव तालुक्यातील टेंभू योजनेच्या पाण्यापासून अद्याप वंचित असलेल्या क्षेत्रास पाणी देण्यासंदर्भात टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्याशी संग्राम देशमुख यांनी विविध गावातील टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित भागास शाश्वतपणे तात्काळ पाणी उपलब्ध करून विविध समस्यांबाबत चर्चा करून निवेदन दिलं. यावेळी सदर टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित भागाचा सर्वे करून शाश्वतपणे पाणी मिळण्यासाठी तात्काळ प्रस्ताव शासन दरबारी सादर करून त्यास मान्यता मिळवून लवकरात लवकर पाणी देण्याचं आश्वासन राजन डवरी यांनी दिलंय. यावेळी कडेगाव तालुक्यातील मौजे कडेपूर येथील गरुडमाळा, फडतरे डेअरी, व्यंकटराव यादव वस्ती आणि बिरोबा मंदिर परिसरास सुरली कालवा वितरिका क्रमांक 11, महालक्ष्मी तलावामधून मौजे उपाळेवांगी येथील टेंभू कालव्याच्या पूर्वेस पनाशी, चावराचे माळ, मौजे उपाळे मायनी येथील अंतर्गत बाराभाई क्षेत्र, मौजे वांगरेठे येथील गावापासून उत्तरेकडील भाग, दक्षिणेस ओढ्यापर्यंत बंदिस्त पाईपलाईन करणे, मौजे नेवरी येथील गावांतर्गत कुंभारकीजवळ नवीन दारे काढणे, मौजे एदगाव येथील खेराडे वांगे ते आनंदराम मास्तर यांची जमीन आणि शंकर सूर्यवंशी जमीन पोटपाट उंची वाढवणे, बंदिस्त पाईपलाईन करून टेंभू उपसा सिंचन योजनेद्वारे टेंभू प्रकल्पातून शाश्वतपणे पाणी उपलब्ध होऊन सदर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सदर प्रस्ताव तात्काळ शासन दरबारी सादर होणार असून हा प्रस्ताव जलद गतीने मंजूर करण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झालेली असून लवकरच संपूर्ण कडेगाव तालुका दुष्काळमुक्त होणार असल्याची माहिती संग्राम देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली. महापालिका क्षेत्रात महिला सक्षमीकरण आणि महापालिकेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यासाठी 13 एप्रिलला बैठक घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती बानू मुसा जमादार यांनी दिली आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची पहिली सभा सभापती बानू मुसा जमादार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपायुक्त अश्विनी पाटील, नगरसचिव सहदेव कावडे, महिला बालविकास अधिकारी बाबासाहेब माळी आदी जण उपस्थित होते. सन 2026 ते 27 या वर्षासाठी महिला आणि बालकल्याणासाठी राखीव असलेल्या 5% निधीतून राबवायच्या योजनांबाबत सविस्तर चर्चा झाली. या निधीचा वापर महिला सक्षमीकरणासाठीच व्हावा, तो अन्यत्र वर्ग करू नये असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. या निधीच्या कृती आराखड्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी दिनांक 13 रोजी पुन्हा विशेष बैठक आयोजित करण्याचं ठरलंय. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी सर्व सदस्यांनी पुढाकार घेण्याचं ठरलं. तसेच शालेय पोषण आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी हा आहार स्थानिक महिला बचत गटांमार्फत तयार करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. शाळांसाठी स्कूल बस सुरू करण्याबाबत ही चर्चा झाली आहे. तर महापालिका शाळांच्या परिसरात CCTV कॅमेरे बसवण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विद्युत विभागाला देण्यात आले. तसेच शाळांमधील वॉटर प्युरिफायरची सद्यस्थिती आणि मुलींसाठीच्या सुविधांचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. ठेकेदारातून केलेल्या कामाचा ताबा घेण्यासाठी 35,000ची लाच घेताना महिला सरपंचाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. या लाच प्रक्रियेत सरपंचाचे शिक्षक असलेल्या पतीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाकुर्डे खुर्द येथील संत रोहिदास नगर येथे अनुसूचित जाती आणि जमाती नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेअंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाच्या देखरेख आणि
प्रशासकीय कामकाजासाठी मक्तेदार यांच्याकडून तक्रारदारास अधिकारपत्र देण्यात आलं होतं. काम पूर्ण झालं असून सदर कामाच्या अनुदानाचा पहिला हप्ता मक्तेदार यांना प्राप्त झाला असून उर्वरित हप्ता मिळण्याकरिता तक्रारदार यांना सदर काम ग्रामपंचायतीला हस्तांतरित केल्याची पावती आवश्यक होती. तसेच या कामाच्या संदर्भातील विमा, उपकर, आयकर, टेंडरप्रमाणे CGST आणि SGST अशा शासन कपाती शासनास जमा होणं आवश्यक होतं. पूर्ण झालेल्या कामाची ताबा पावतीवर सरपंच आणि नगर ग्रामसेवक यांची सही आवश्यक असून तक्रारदार यांना ती पावती देण्याकरिता तसेच कामाची शासन कपाती शासनास जमा करण्याकरिता महिला सरपंच शीतल पाटील आणि त्यांचे पती बाळासाहेब पाटील यांनी सदर कामाचे एकूण मंजूर अनुदान रकमेच्या 7% रक्कम लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्या तक्रारीनुसार पडताळणी केली असता 50,000 रुपये आणि तडजोडीअंती 35,000 रुपये पंचांसमक्ष लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. सरपंच पाटील आणि पती श्री पाटील हे दोघे शिराळा तहसील कार्यालयासमोर असलेल्या हॉटेल मध्ये लाच रक्कम स्वीकारण्यात आले. यावेळी पथकाने सरपंच पाटील यांना 35,000 रुपये लाच स्वीकारली असताना त्यांना रंगेहात पकडलं. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क प्रवेश प्रक्रियेसाठी 31 मार्च अखेर 3,399 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेत. मात्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अजूनही 1 किलोमीटर अंतराची अट पोर्टलवरून हटवण्यात आलेली नाही. अंतराच्या अटीमुळे अनेक पालकांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी या शैक्षणिक वर्षासाठी RTE अंतर्गत 25% आरक्षित जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेसाठी पात्र शाळांची संख्या 212 असून या अंतर्गत 2,152 जागा उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 3,399 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेत. मिरज, वाळवा आणि सांगली शहर परिसरात सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत. मिरज तालुक्यात 31 शाळांमध्ये 323 जागा, वाळवा तालुक्यात 49 शाळांमध्ये 453 जागा तर सांगली महापालिका क्षेत्रात 35 शाळांमध्ये 519 जागा राखीव आहेत. दरम्यान शासनाने विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरातील शाळांमध्ये प्रवेश घेण्याची सक्ती केली होती. मात्र या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर उच्च न्यायालयाने ही अट रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ऑनलाईन पोर्टलवरून 1 किलोमीटरची तसेच 3 किलोमीटरची अट रद्द करण्याची सूचना शासनाला करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीसारखीच 3 ते 5 किलोमीटर पर्यंतची मर्यादा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप शासनाकडून पोर्टलवरील तशी दुरुस्ती करण्यात आलेली नाही असं सांगण्यात आलंय. तासगाव तालुक्यातील लोढे तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणी टंचाईचं तीव्र संकट निर्माण झालं असून द्राक्ष बागा आणि ऊस पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांची भेट घेऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून बैठक आयोजित केली. त्यानुसार सांगली येथील पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ताकारी, आरफळ आणि लोढे तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आलेत. पुंदी उपसा सिंचन योजनेचे 2 पंप तातडीने सुरू करून लोढे तलावात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता उपसाबिंदूची अट शिथिल करण्याचे निर्देश देण्यात आले. ताकारी योजनेच्या कालव्याचा प्रवाह वाढवून पुंदी, चिंचणी, मतकुंकी, उपळावी आणि मणेराजुरी या गावांना एकाच वेळी पाणी मिळेल असं नियोजन करण्यात येणार आहे. सध्या ताकारी योजनेचे पाणी येरळा नदीत सोडण्यात आले असून ते नागावपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच टेंभू योजनेतून अतिरिक्त पंप सुरू करून अग्रणी नदीपात्रातून सिद्धेवाडी तलावात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून हे पाणी बसवेश्वरवाडीपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार म्हैसाळ योजनेचे पाणी 15 तारखेला अग्रणी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. या बैठकीस अधीक्षक अभियंता पाटोळे, कार्यकारी अभियंता डवरी, यादव, हारुगडे तसेच प्रज्ञा पाटील मॅडम यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.